गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र। तर तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर सगळ्यांना सुट्टी आहे, सगळे घरी आहेत। तर कृषिका आत्ताच गेली आईसोबत गार्डनला। मी जेवण करते, आपली वांग बटाटा एकच, सगळे घरी असल्यावर काय बनवायचं। तर आज वांग बटाटा, चपाती, भात आणि बाकी कृषिकाला देवळात घेऊन जायचं आहे, ते संध्याकाळी घेऊन जाणार आहे। आणि काल जो मसाला मी रेडी केला आहे, ॲक्च्युली त्या मिरच्या खूप सुकल्यात, त्यामुळे जास्त भाजायची गरज नाही आहे। तर डायरेक्ट मिक्सरला वाटणार आहे, कारण का थोड्याशा डंकीवर नेऊ शकत नाही आणि सगळं घरीच बनवणार आहे, त्याचीसुद्धा व्हिडिओ काढणार आहे मी। आणि आता जेवण करून घेते आधी, चला। तर पहिला मी हा गरम मसाला वाटून घेते, नाही तर सगळं लाल लाल होऊन जाईल, म्हणून पहिला आपला गरम मसाला वाटून घेणार आहे मी, चला। तर थोडीशी भरड झाली आहे, पण ही तेजपाना थोडी अख्खी आहे, ती थोडीशी चमच्याने मोडून। तर आपण हा थोडासा वाटून घेतला, आधी चाळून घेऊया, मग परत एकदा आपण फिरून घ्यायचं आहे मिक्सरला, त्याची काही पानं अख्खी राहिली आहेत। आधी आपण ह्याच्यामध्ये चाळून घेऊया। तर एवढा आपला गरम मसाला घेतलाय चाळून, आपण अजूनही थोडीशी एकदा फिरवून घेते। तर आपला मसाला रेडी झाला, याच्यामध्ये गरम मसाला मिक्स केलाय बघा, आणि हा गरम मसाला जास्त झालाय तो वेगळ्या डब्यात काढून ठेवते आपण। तर आपला झटपट मसाला कसा वाटला आणि छान झालाय, कारण का जेव्हा एखादी गोष्ट चांगली बनते त्याचा स्मेल पण खूप छान येतो, आणि सगळे मसाले मिक्स केल्यावर त्याचा स्मेल एवढा सुंदर येत होता, म्हणजे आपण बाहेर विकत घ्यायला गेलो थोडाफार आपल्याला पाव किलो 130 रुपयाला मिळतो, पण माझं 200 रुपयामध्ये पाव किलोच्या वरतीच झालं आहे। आणि एक गोष्ट चांगली झाली की त्याच्यामध्ये गरम मसाला जास्त वाटला गेला आहे, तो वेगळा मला भेटला, तो चांगला डबाभर वेगळा करून ठेवला आहे। आता हा मी घरात यूज करायला फर्स्ट टाइम ट्राय केला आहे, आणि गावी जायचं तर गावी थोडंसं न्यायचं आहे, तर रिटर्न मी थोड्याशा मिरच्या आणून वाटणार आहे आणि गरम मसाला मिक्स करणार आहे। आणि त्या काही लोक काय म्हणतात की मिरच्या भाजाव्या लागतात, पण या मिरच्या एवढ्या सुकल्यात, काय सुकवून भाजाव्या लागतात, मग डंकीत न्यायला लागतात, पण ऑलरेडी या खूप सुकल्या होत्या, त्यामुळे याला भाजायची गरज नाही आहे। तर आपला मसाला असा मस्त रेडी झालाय, चला। एकीकडे आपलं जेवण सुद्धा झालं, डाळ, वांगा बटाट्याची भाजी। तर सकाळपासून आपली कामच चालू होती, देवळात जायला भेटलं नाही, तर मी आणि म्हणजे कृषिका जाऊन आली आहे, कृषिकाचा सेकंड टाइम आहे आजीसोबत, तर म्हटलं देवळात जाऊन येऊया, सकाळपासून अजिबात वेळ मिळाला नाही। जेवण होतं, मसाला होता, काय हां बाप्पाकडे जायचं, चला। तर मामांकडून, मामा एक हार द्या 5 वाला। जे काल मी तुम्हाला डेकोरेशन दाखवलं, तिथे सुद्धा शंकराची पिंड आहे, आणि मी कृषिकाला दरवेळेला गणपतीच्या देवळात तिथे घेऊन येते। आता चाललोय गार्डन जवळच्या देवळात, तिथली पिंड एक कण वाढते असं म्हणतात, माझ्या जन्माच्या आधीपासून येते देऊळ, तर तिकडे चाललोय आता आपण, चला। तर हेच ते मंदिर आहे जे गार्डन जवळ आहे, आतमध्ये सर्वेश्वर मंदिर आहे वेरवली गार्डनच्या इकडे, आणि अजून एक त्या साईडला मंदिर आहे, ते सुद्धा खूप जुनं मंदिर आहे। पण आता आपण ह्या देवळात जाणार आहोत सर्वेश्वराच्या, की
देवळातून आत्ताच आले आणि दिवाबत्ती केली आणि एकीकडे आपल्या जेवणाची तयारी. तर आज खूप कंटाळा आला होता, म्हटलं आज खूप दिवसांनी पनीर बिर्याणी बनवूया. चला आज एवढी दमली आहे मम्मीकडे. मी डायरेक्ट रिक्षाने आली आणि आल्या कृषिकाची मस्ती पण चालू झाली. मम्मी पण हो मस्त केला मसाला, घरीच केला. चला घरी. तर मम्मीने गरम साबुदाणे वडे केले. तुला भूक लागली. सॉस. किराणा आलाय कामावरून, आज दिवसभर कामाला होता. काय आणलंस बायकोला? गुलाबजाम रसगुल्ले. मग आज वुमन्स डे बद्दल बायकोबद्दल बोल काहीतरी. रात्रीच्या 11:15 झाले, संपला नाही संपला बस. आणि गुलाबजाम. चला मग फिरायला कधी नेणार आहेस? फ्री झाल्यावर